नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एस टी महामंडळ अंतर्गत 17,000 पेक्षा जास्त जागांसाठीची जी मेगापद भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, या संदर्भात महत्त्वाची जी अपडेट आहे, यामध्ये पदे आहेत चालक, वाहक, लिपिक, त्याचबरोबर सफाई कर्मचारी. या भरतीबाबतची मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी आजची अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एस टी महामंडळ तब्बल 17,000 पेक्षा अधिक पदांसाठीची ही मेगापद भरती प्रक्रिया येण्याची शक्यता आहे. मात्र सुरुवातीलाच एक महत्त्वाची जी सूचना आहे ती पाहूयात. ही माहिती प्रस्तावित भरतीवर आधारित आहे. अधिकृत जाहिरात जी आहे ही सध्या प्रसिद्ध झालेली नाही आहे. त्यामुळे अंतिम पदसंख्या, पात्रता, परीक्षा पद्धत आणि अर्जाच्या तारखा एस टी महामंडळाच्या अधिकृत जाहिरातीनंतरच निश्चित होतील. संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. त्याचबरोबर तत्पूर्वी नु सरळ सेवा भरतीबाबतच्या, शासकीय भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. डिटेलमध्ये पाहूयात. सध्या समोर आलेली जी माहिती आहे यानुसार एस टी महामंडळामध्ये चालक, वाहक म्हणजे कंडक्टर, लिपिक, सफाई कर्मचारी तसेच इतर विविध विभागातील पदांचा हा समावेश असणार आहे. तर राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांनी भरतीचा प्रस्ताव हा राज्य सरकार आणि इतर वित्त विभागाकडे पाठवल्याची ही माहिती आहे. वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतरनं ही भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता हे व्यक्त केली जात आहे. तर भरतीची जाहिरात नेमकी कधी येऊ शकते? सध्या उपलब्ध माहितीनुसार ही भरती ऑगस्ट महिना म्हणजे आत्ता या चालू महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. पण ही अंतिम तारीख नाही आहे. त्यामध्ये अधिकृत जाहिरात आल्यानंतरच ही कोणत्याही ही जाहिरात जी आहे ही कधी येईल हे स्पष्ट होईल. सध्या तरी या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालक आणि वाहक पदासाठीची आवश्यक पात्रता हे जाणून घेऊयात. या पदांसाठी उमेदवार किंवा 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणं आवश्यक आहे. त्याचबरोबर चालक पदासाठी RTOकडून जारी केलेल्या सार्वजनिक जड वाहन चालवण्याचा वैध परवाना तसेच वैध PSV बॅच आवश्यक असू शकतो. त्याचबरोबर वाहक पदासाठी 10वी उत्तीर्ण पात्रतेबरोबर नियुक्तीपूर्वी RTOकडील वैध वाहक परवाना आणि बॅच हा सादर करावा लागू शकतो. या दोन्ही पदांसाठीची वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्ष दरम्यान असण्याची आवश्यकता आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गाला 5 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळू शकते. आता परीक्षा पद्धत जी आहे माहितीनुसार चालक आणि वाहक पदासाठी 100 गुणांची ही परीक्षा होऊ शकते आणि यामध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि मराठी व्याकरण या विषयांवर 40 प्रश्न, तर वाहन चालवण्याच्या संबंधित ज्ञानावर 60 प्रश्न असू शकतात. आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 35 गुण, राखीव प्रवर्गासाठी सुमारे 30 गुण पात्रतेसाठी आवश्यक असू शकतात. मात्र ही अधिकृत माहिती नाही आहे. जाहिरात आल्यानंतरनं हे निश्चित होईल. आज जर लिपिक पदाबद्दल बोलायचं झालं तर लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. त्याचबरोबर मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक असणार आहे. लिपिक पदासाठी चालक किंवा वाहकप्रमाणे कोणताही बॅच आवश्यक नसल्याचं सांगितलं जात आहे. लिपिक पदाची परीक्षा देखील 100 गुणांची असेल आणि यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण प्रत्येक विषयावर 25 प्रश्न असू शकतात आणि परीक्षेसाठी 1.5 तासांचा कालावधी आणि निगेटिव्ह मार्किंग असण्याची शक्यता आहे. आता सफाई कर्मचारी हे जर पद पाहिलं तर या पदासाठी 7वी किंवा 10वी उत्तीर्ण पात्रता हे असू शकते आणि मिळालेल्या माहितीनुसार या पदासाठी लेखी परीक्षा ही नसणार आहे अशी शक्यता आहे. मात्र त्याबाबत अधिकृत निर्णय हा जाहिरात आल्यानंतरनं स्पष्ट होईल. पगाराबद्दल बोलायचं झालं तर सध्या उपलब्ध आलेल्या माहितीनुसार नवीन भरतीमध्ये चालक, वाहक आणि इतर काही पदांसाठी सुमारे 20,000 ते 30,000 रुपये प्रति महिना वेतन जे आहे हे मिळू शकतं आणि लिपिक पदासाठी जवळपास 30,000 पर्यंत वेतन हे असण्याची शक्यता आहे. मात्र हा अंदाज आहे. अधिकृत जाहिरात ही महत्त्वाची असणार आहे.
या भरतीमध्ये तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आत्तापासूनच त्यांनी तयारी ही सुरू ठेवणं आवश्यक आहे. कारण चालक आणि वाहक पदासाठी सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि वाहन चालवण्याच्या संबंधित विषयाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यावर आधारित पेपर असू शकतो. अर्थात अद्यापही जाहिरात आल्यानंतर ही माहिती स्पष्ट होईल की पेपर होणार आहेत का नाही सगळ्या पदांसाठी. तरीसुद्धा या दोन्ही पदांसाठी परीक्षा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. कंत्राटी जरी भरती निघाली तरी या परीक्षा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. लिपिक पदासाठी सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्रजी व्याकरण तसेच मराठी आणि इंग्रजी टायपिंगचा नियमित सराव करणं आवश्यक आहे. चालक पदासाठी अर्ज करणार असाल, तुम्हाला जड वाहन चालवण्याचा परवाना PSV बॅच आवश्यक असणार आहे. तो आजच तयार करून तपासून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरातीबद्दल सध्या अजूनही महत्त्वाची अशी अधिकृत अपडेट आलेली नाही आहे. मात्र याच महिन्याच्या शेवटी जाहिराती निघण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदासाठीची परीक्षा होईल, कोणकोणत्या नाही याबाबत सविस्तर माहिती असणार आहे. तर अधिकृत जाहिरातीची सगळी महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.